तर महेश दादा बिराजदार जे आहेत हे माणूस म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्हाला कसे वाटतात? त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. हा. सर्ववर त्यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही पदावर नसताना सहित त्यांनी काम केलं. कोणताही पद नव्हतं कुठलंही त्यांच्याकडे. पद नव्हतं त्यांच्या. आता त्यांनी जिल्हा युवा अध्यक्ष झालेत, युवा मोर्चा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष झालेत. ह्याच्या पहिलं त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना ते त्यांनी काम केलंय. त्यांनी आजपर्यंत जात पात भेदभाव कसं केलं नाही केव्हाही. आणि कुठलाही पक्ष असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या पंथाचा असो, त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी केलं. सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर आहे सध्या. म्हणूनच त्यासाठी त्यांनी कुठलाही विचारात उभा राहू दे, त्यांनी 100% निवडून येणार महेश दादा. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये लोक पहिल्यापासूनच पक्ष बघून कोणालाही मत देत नाहीत, माणूस बघून वोट देतात. आणि त्यांनी काम बी केलेलं आहे. हा. महेश दादा काम बी आजपर्यंत त्यांचं कामाचं व्यक्तिमत्व त्याचं वेगळाच ठसा आहे कामाचा.